आता हे याच टॉपिक वरली ही आपली पुढची क्लिप आहे. पहिल्या 20 प्रश्न आपण 60 ते 80 प्रश्न बघितलेत, पण 80 परत मी रिपीट करणार आहे. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. तर पहिला 80चा प्रश्न बघा. डॅमनम सिने इंजुरिया मीन्स जखमेशिवाय झालेले डॅमेज. डॅमेज विदाउट इंजुरी हे उत्तर आहे. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन, देर इज नो व्हायोलेशन ऑफ लिगल राईट्स, कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होत नाही. त्याच्यामध्ये जखमेशिवाय झालेले डॅमेज आहे. आणि त्याच्यामध्ये 81 नंबरचा प्रश्न बघा. इंजुरिया सिने डॅमनम, बिना डॅमेजची जखम. हे प्रश्न थोडं वेगळा आहे. जम्मू काश्मीर MLA केस, नो वोटिंग, एकदा आलेला प्रश्न. जम्मू काश्मीरच्या एका MLA वोटिंग करताना बिना डॅमेजची जखम आहे, म्हणजे इंजुरी विदाउट डॅमेज. इंजुरी तर झाली, इंजुरी असणे डॅमनम, पण डॅमेज काय असं दिसण्यासारखं झालं, म्हणजे त्याला वोटिंगला जे परमिशन मिळालं नाही. वोटिंग झाली नसल्यामुळे पुढचा कॅन्डिडेट एकमतानं काय हरला नाही, पण ऍक्च्युली याच्या एक मताचा जे आहे ना, ऍक्च्युली फरक तरी पडलेलाच होता ना. इंजुरी विदाउट डॅमेज हे त्याचं हे आहे. एक्सप्लेनेशन कसं द्यायचं मग त्याचं. लिगल इंजुरी डन हिअर इवन इफ नो एक्सप्रेस डॅमेज हॅव बीन ऑकर्ड, म्हणजे कायदेशीर जखम झालेली असतानाही जरी एक्सप्रेस डॅमेज झालेली दिसत नाही तरी कायदेशीर जखम झालेली असतेच. अक्षय वर्सेस व्हाईट विटे, अक्षय सॉरी ASHBY वर्सेस व्हाईट ही केस आहे. आणि पहिल्या केसमध्ये कसं होतं, डॅमनम सिने इंजुरिया मीन्स जे आहे ना, जखमेशिवाय झालेलं डॅमेज होतं. त्याचं एक्सप्लेनेशन पण आपण बघितलेलं नव्हतं त्यावेळेस. देअर इज नो व्हायोलेशन ऑफ द लिगल राईट, कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन इथं झालेलं नसतंय. आणि ग्लोस्टर GLOUSTER ग्लोस्टर ग्रामर स्कूल केस, ग्लोस्टर ग्रामर स्कूल केस काय होती हे नक्की आपल्यालाही माहित नाही. हे 80 नंबरच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. 81 तर आपण बघितलेलं. तर आता 82 नंबर बघूया. कंपन्सेशन प्रोव्हाइडेड इन द टॉट. टॉट मध्ये जे कंपन्सेशन मावेजा दिला जातो त्याचं उत्तर आहे युनिलॅटरल डॅमेजेस. अनलिक्विडेटेड डॅमेजेस. अनलिक्विडेटेड डॅमेजेस म्हणजे प्रथमदर्शनी हे लक्षात येतच नाही. आता याचं एक्सप्लेनेशन कसं आहे. अनलिक्विडेटेड डॅमेजेस मीन्स द डॅमेज विदाउट विच कांट डिटरमाइन ऍट ए फर्स्ट साइट, म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात येत नाही झालेलं डॅमेज, प्रथमदर्शनी डॅमेज लक्षात येत नाही. हे टॉर्टचं लक्षण आहे. कंपन्सेशन प्रोव्हाइडेड इन द टॉर्ट उत्तर आहे अनलिक्विडेटेड डॅमेजेस. 83 नंबर. ओरिजिन ऑफ द वर्ड टॉर्ट. टॉर्टचे ओरिजिन कुठून आहे. कंटेनिंग फ्रेंच वर्ड आहे. ऍक्च्युली टॉर्ट म्हणजे फ्रान्स मधून निर्माण झाला फ्रेंच वर्ड आहे हा. हे उत्तर आहे बघा, कंटेनिंग फ्रेंच ओरिजिन. आता एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे त्या लेखकानं. मीनिंग इन इंग्लिश इज रॉंग अँड ऑल्सो फ्रॉम लॅटिन वर्ड दॅट इज टॉर्टम विच हॅज मीनिंग इज टू ट्विस्ट. आणि 84 नंबरचा प्रश्न आहे. लॉ ऑफ टॉर्ट्स प्रोपाउंडेड बाय. उत्तर आहे बाय सलमन. टॉर्ट्स लॉ पुन्हा प्रोपाउंडेड केलेला आहे सलमंड, SALMOND. म्हणजे टॉर्ट म्हणजे सलमॉन्ड, हे क्लिअर कट ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन कसं आहेत बघा. अकॉर्डिंग टू सलमॉन्ड्स इट्स लॉ ऑफ टॉर्ट्स कंटेन सम स्पेसिफिक काइंड ऑफ टॉर्ट्स ओनली, ऑल्सो टर्म्ड एज पिजन होल थेरी. PIGIN पिजन होल थेरीचं हे उदाहरण त्याला लागू होत आहे. 85 नंबरचा प्रश्न बघा. पिजन होल थेरी काय होते आपल्याला माहित नाही. 85 नंबरचा प्रश्न बघा. इंडोर्समेंट ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट एस्टॅब्लिश्ड इन लमली वर्सेस गई, LUMLEY वर्सेस गई. इंड्यूसमेंट ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट एस्टॅब्लिश्ड इन लुमली वर्सेस गई. आता हे जो एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्या लेखकाने, इंड्यूस टू ब्रीच of contract for singing. Induced to breach of contract for singing. उत्तर की काय प्रश्न की 86 नंबर. Tort of deceit, DECEIT, deceit found in which case? Tort of deceit, DECEIT, deceit found in which case? PASLEY, पासले वर्सेस फ्रीमॅन. हे केसेस देखील आपण बघितले नाहीत. पासले वर्सेस फ्रीमॅनची केस टॉर्टची, टॉर्ट ऑफ डिसीट
हे बद्दलची होती. एक्सप्लेनेशन काय बघा, इफ डिसीट ऑर फ्रॉड कॉजेस डॅमेजेस टू द प्लेंटिव्ह PLAINTIF plaintiff, then it is maintainable in an action against the डिफिडंट. प्लेंटिव्हचा अर्थ बी आपण इथं हे केलेलं नाही. एक्सप्लेनेशन बघूया पुढे. पर्सेंटेज नंबर स्ट्रिक्ट लायबिलिटी केस. स्ट्रिक्ट लायबिलिटी केस RYLAND रिलायंट वर्सेस फ्लेचर. रिलायंट वर्सेस फ्लेचरची केस स्ट्रिक्ट लायबिलिटी केस होती आणि एक्सप्लेनेशन दिलेलं आहे लेखकानं. मेक्स डिफिडंट लायबल फॉर ऍक्सिडेंटल हार्म्स caused without any intervention or negligence on his part. बाबा बाबा, स्ट्रिक्ट लायबिलिटी प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाने केली पाहिजे. गाडीत बसणारा ड्रायव्हरला सारी जबाबदारी घ्यायला ते असे त्याचा अर्थ होणार आहे. रायलँड वर्सेस फ्लेचर. एक्सप्लेनेशन मेक डिपेंडंट लायबल टू फॉर ऑक्सिडेंटल हार्म्स कॉज्ड विदाउट एनी इंटरव्हेन्शन ऑर नेग्लिजन्स ऑन हिज पार्ट. त्याच्या साईडनं ते चूक झाली नसतानाही मेक्स डिफिडंट लायबिलिटी फॉर ऍक्सिडेंटल हार्म्स विदाउट caused without any intervention or negligence of his part. म्हणजे त्याला चूक केली नसताना त्याला भोगायची सजा आहे. 28 नंबरचा बघा, PRIVIT प्रायव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट. उत्तर आहे ह्यांचं डोनोगो DONOGHUE डोनोगी वर्सेस स्टीव्हन्सन. याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथं. रोल ऑफ प्रायव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट अब्सोल्युटली. रोल ऑफ प्रायव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट absolutely in law of tort, even if a person other than the person purchased a product and uses it and face a problem, the seller is liable. त्याचं उत्तर आहे AC मेहता वर्सेस UOI. AC मेहता वर्सेस UOI. सॉरी, हे केस त्याची नव्हती. 88 नंबर संपलं ना. तर इथं या ठिकाणी 89चा प्रश्न आहे, हे आहे 89. अब्सोल्युटली लायबिलिटी केस. अब्सोल्युटली लायबिलिटी केस कोणता आहे? AC मेहता वर्सेस AOI. AC मेहता वर्सेस AOI च्या केसमध्ये अब्सोल्युटली लायबिलिटी केसचं हे उदाहरण आहे. एक्सप्लेनेशन बघा, स्ट्रिक्ट लायबिलिटी विथ नो एक्सेप्शन. 90 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इंटरेस्ट is not protected by the law of tort. Which of the following interests is not protected by the law of tort? हे जो उत्तर आहे ये लॉस ऑफ कमर्शियल प्रॉफिट ड्यू टू कंपन्सेशन. लॉस ऑफ कमर्शियल प्रॉफिट ड्यू टू कंपन्सेशन. आणि 91 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन्ड बाय द टर्म ऍक्शनेबल पर से. ऍक्शनेबल पर PERSE. ह्याचं उत्तर आहे सी ऍक्शनेबल विदाउट प्रूफ ऑफ डॅमेज. बिना पुरावा ऍक्शन घेणे. ऍक्शनेबल विदाउट प्रूफ ऑफ डॅमेज. आणि ह्याचा पुढचा प्रश्न आहे बघा 92 नंबरचा, द लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट डिफरन्शिएट फ्रॉम द लॉ ऑफ टॉर्ट इन विच वे. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज डिफरन्शिएबल इन फ्रॉम द लॉ ऑफ टॉर्ट फ्रॉम विच वे. उत्तर आहे जे बी. तर बी काय बघा, इट जनरली कन्सर्न्स ए रिलेशनशिप बिटवीन टू पार्टीज ओनली. त्याचं काही एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं नाही. 93 नंबरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट. लॉचं प्रायमरी फंक्शन काय? उत्तर आहे डी. कंपन्सेटिंग. कंपन्सेटिंग द क्लायंटला पहिल्यांदा तुम्ही त्याचं कंपन्सेशन द्या, हाच लावतो. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट. आणि पुन्हा नंतर जे हे करा. 94 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए रिक्वायर्ड एलिमेंट इन एस्टॅब्लिशिंग ए नेग्लिजन्स ऍक्शन. What is the following is not a required element of establishing a negligence action. हिचं उत्तर आहे बी. आणि बी काय बघा, मिसलॅनियस इंटेंट ऑन द पार्ट ऑफ द डिफायडंट. मिसलॅनियस इंटेंट ऑफ द पार्ट ऑफ द डिफायडंट. 95 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट describes the main function of duty of care in negligence. जो उत्तर आहे सी. आणि सी काय, इट इन्शुअर दॅट द tort of negligence does not extend too widely. हे उत्तर काय आहे? सी. 95चं उत्तर काय, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द मेन फंक्शन ऑफ ड्युटी ऑफ केअर
इन नेग्लिजन्स, ह्याचं उत्तर आहे सी. इट एन्शुअर्स दॅट द टॉर्ट ऑफ नेग्लिजन्स डज नॉट एक्सटेंड टू वाईडली. आणि ह्याच्या पुढचा प्रश्न आहे 96 नंबर. डॅमेजेस अवॉर्डेड फॉर टॉर्शियस लायबिलिटीज आर TORTIOUS टॉर्शियस लायबिलिटीचे डॅमेजेस, ह्याचं उत्तर आहे बी. अनलिक्विडेटेड. अनलिक्विडेटेड ह्याचं उत्तर आहे लिक्विडेटेड, पेनल, ह्युमन ऑफ द आहेत, पण ते गरज नाही. 97 नंबर. द लायबिलिटी ऑफ ए मास्टर फॉर ऍक्ट्स ऑफ दीज सर्वंट इन लॉ ऑफ टॉर्ट्स इज कॉल्ड एज. काय का नाही की सी. विकॅरियस लायबिलिटी. अरे बाप रे, सारे प्रश्न पाठ केल्याशिवाय पर्याय नाही रे बाबा. द लायबिलिटी ऑफ मास्टर फॉर ऍक्ट्स ऑफ ए सर्वंट इन लॉ ऑफ टॉर्ट्स इज कॉल्ड विकॅरियस लायबिलिटी. 98 नंबरचा प्रश्न आहे बघा. FACMENT इफेसमेंट इज अ राईट इन रेम. इजमेंट एफेसमेंट नाही, इजमेंट इज राईट इन रेम. आणि टॉट इज टॉट इज इन राईट इन टॉट इज इन रेम काहीतरी असं. टॉट इज राईट इन रेम काहीतरी होता, राईट इन रेम. आणि इजमेंट इज राईट इन रेम आहे. हिला का काय की 99 नंबर. डिफॅमेशन बाय स्पोकन वर्ड्स ऑफ जेस्चर इज नोन ॲज. उत्तर आहे नन ऑफ द अबो. अरे बापरे. INNUEN इन्नुइंडो, स्लॅन्डर, लायबल. हे बघा 99. डिफॅमेशन बाय स्पोकन वर्ड्स और गेस्चर इज नोन ॲज. हे तिन्ही पण उत्तर नाही त्याचे, ते महत्वाचं आहे. इन्नुएंडो, INNUENDO, SLANDR, स्लॅन्डर, लायबल, नन ऑफ द उत्तर आहे त्याच्यामुळे पाठ करणं गरजेचं आहे. 100 नंबरचा प्रश्न बघा. द प्रिन्सिपल फॅक्ट्स स्पीक फॉर देमसेल्व्स. द प्रिन्सिपल फॅक्ट्स स्पीक फॉर देमसेल्व्स इज एक्सप्रेस्ड बाय द मॅक्सिम. उत्तर आहे रेस, RESIPSA, लिक्विटर, रेस, इप्सा, लिक्विटर. आता बाकीचे ते नको ते नसतीलच. होतं शंका आहे तरी पण याच्यामध्ये बघूया. शंका व्यक्त केली मी. 101 नंबर बघा. द प्रिन्सिपल फॅक्ट्स स्पीक फॉर देमसेल्व्स इज एक्सप्रेस्ड बाय द मॅक्सिम. उत्तर आहे ए. UBI JUS IBI रेमेडियन. UBI JUS IBI रेमेडिएशन हे पत्र ते कुठल्या तरी स्कॉलरशिपच्या पुस्तकात असतील म्हणा. तसंच नेमचं ते ह्याचा प्रश्न आहे. काय नक्की आपल्याला माहित नाही. विच ऑफ द फॉलोइंग कोर्ट केसेस इन्व्हॉल्ड ए टॉर्ट. Hadfield versus Blair. Hadfield. Which of the following cases involved a tort? Hadfield versus Blair. Hadfield versus Indiana versus Chair. हे नंबर जरी आले तरी ते हॅटफिल्ड वर्सेस ब्लेअर असंच उत्तर आहे. आणि हे पाठ द्यायची पर्याय नाही, ह्याला काही चॅलेंज नाही. आता ह्याच्यातला प्रश्न बघा. 2 नंबरचा प्रश्न आहे. टॉर्ट्स आर ग्राउंडेड इन द कन्सेप्ट ऑफ कोर्ट. उत्तर का दिले आहे? कोर्ट A और D. काय उत्तर आहे? 2 नंबरचं. टॉर्ट्स आर ग्राउंडेड इन द कन्सेप्ट ऑफ लॉ नाही, कोर्ट नाही, राईट्स आहे असं वाटतं. राईट्स, कन्सेप्ट ऑफ राईट्स सिन्सिअरली. टॉर्ट्स आर ग्राउंडेड इन द कन्सेप्ट ऑफ लॉ, कोर्ट, राईट्स, सिन्सिअर. कोर्ट URD, ARD, ए किंवा डी आहे. लॉ किंवा सिन्सिअरिटी. काय उत्तर आहे की माहित नाही. चला 3 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एलिमेंट ऑफ अन इंटेन्शनल टॉर्ट. जखमी होणे. उत्तर आहे द टॉर्ट डिड नॉट कॉज द इंजुरी. मग बाकीचे उत्तर कसे आहेत? अन इंटेन्शनल टॉर्ट अकर्ड, अन इंजुरी रिझल्ट अकर्ड. टॉर्ट मध्ये ते हेच नाही, सिव्हिल रॉंग आहे ते फक्त. द इंजुरी कॉज्ड डॅमेज टू द पर्सन. 4 नंबर बघा. विच ऑफ द एसेन्शियल डिफरन्स, विच ऑफ द एसेन्शियल डिफरन्स दॅट मेक्स द क्राईम ऑफ असॉल्ट डिफर फ्रॉम द टॉर्ट ऑफ द असॉल्ट. याचं उत्तर आहे ABCD पैकी डार्क केलेलं. द विक्टिम ऑफ ए टॉर्ट असॉल्ट knew the person committing the tort mean for the
टू कॉज हार्म. हे जो प्रश्न, द विक्टिम ऑफ ए टॉर्ट असॉल्ट न्यू द पर्सन कमिटी टू द टॉर्ट मीन. उत्तर 4चं उत्तर काय? व्हॉट इज द एसेन्शियल डिफरन्स दॅट मेक्स द क्राइम ऑफ असॉल्ट डिफर फ्रॉम द टॉर्ट ऑफ द असॉल्ट. द विक्टिम ऑफ द टॉर्ट असॉल्ट न्यू द पर्सन कमिटिंग द टॉर्ट मीन द कॉज हार्म. थोडंसं लक्ष करा. हा प्रश्न जो आहे ना, व्हॉट इज द एसेन्शियल डिफरन्स दॅट मेक्स द क्राइम ऑफ असॉल्ट डिफर फ्रॉम टॉर्ट ऑफ असॉल्ट. टॉर्ट ऑफ असॉल्ट आणि क्राइम ऑफ असॉल्ट मध्ये फरक आहे. बरोबर उत्तर आहे. द विक्टिम ऑफ ए टॉर्ट असॉल्ट न्यू द पर्सन कमिटिंग द टॉर्ट मीन टू कॉज हार्म. आणि ह्याच्या पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा प्रश्न आहे का? Why one pretext accredited violating the right to the free from the bodily personality will be compensated for personal use of stress. आणि 5 नंबरचा प्रश्न आहे बघा. What mean by element differentiate the crime of battery from the tort of battery. Crime of battery and tort of battery पाठच केलं पाहिजे. The unwanted crutch we have a right to free from bodily harm. आणि 6 नंबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ द फ्री स्पेस. 6 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ द ट्रेसपास. ट्रेसपासचं उदाहरण कोणतं आहे? खालील. जिम हंट्स ऑन डेव्हिड्स लँड विदाउट डेव्हिड्स परमिशन व्हाईल देअर जिम स्कूल्स वन ऑफ डेव्हिड्स काउज मिस्टेकिंग द काउ फॉर ए डिअर. डेव्हिड सेल्स हिज काउ टू मेक a living. काय Jim hunts on David's land without David's permission. बरोबर आहे. Why there Jim suits one of David's cows. अरे कौरा गोळ्या हटला पाहिजे. Mistakes the cow for deer. Mistakes the cow for deer. काऊला हरणाने केलेल्या बदल्या चुकीची काऊ झाली. डेव्हिड सेल्स हिज काउज टू मेक लिव्हिंग. जा तिकडं काय केलं. 7 नंबर. ए लाऊड रेस हिट that can be heard without an apartment wall from another apartment at midnight can be classified as mistake. Trespass नाही. Interference without contractual intention conviction नाही. इथं हे मिस्टेक्स आहे. 8 नंबर. ए प्रायव्हेट nuisance affects only one family. चूक आहे हे. प्रायव्हेट मिस्टेक अफेक्ट्स ओनली वन फॅमिली. हे उत्तर चूक आहे पण आपल्याला बरोबर वाटत. 9 नंबर बघा. डिफॅमेशन इन्व्हॉल्व चुकीचे विधान करून त्रास देणे. डिफॅमेशन इन्व्हॉल्व्स मेकिंग फॉल्स स्टेटमेंट अबाउट द समवन. बरोबर. एखाद्याबद्दल काहीतरी बदनामीकारक बोलायचं आणि त्याच्यामुळं त्याचा त्रास दोघांना होत. 10 नंबरचा प्रश्न. व्हाय इज डिफेमेटिंग ए टॉर्ट. बदनामी. हा Why is defamating a tort? प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बदनामी आहे. उत्तर हे डी आहे. इंडिव्हिज्युअल्स हॅव द राईट टू एन्जॉय ए गुड रेप्युटेशन. हे अशा प्रकारे 10 प्रश्न झाले आहेत. पुढचे प्रश्न आपण नंतरच्या क्लिपमध्ये बघूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या क्लिपमधून आपण मला वाटतं 80 पासूनचे प्रश्न रिपीट केले. 80 ते 100 आणि हे 30 प्रश्नाचा क्लिप झालेले आहे. धन्यवाद.